हर हर महादेव. कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर जस्ट सगळं काम झालेलं आहे आणि बसलेली आहे मी. तर आज खूप उशीर झाला कामाला आणि घरात माणूस वाढले की लगेच काम बिम सगळं वाढतं आणि याच्यात शाळा पण आहे. मग शाळेत सोडून येणं, आणणं, परत त्याच्यानंतर स्वयंपाक करणं, स्वयंपाकाच्या नंतर काम वगैरे करणं. मग त्याच्यामध्ये आता सगळा वेळ चालू आहे. 4 वाजलेले आहेत. सगळं त्याच्यात कामातच वेळ चालला आहे माझा. काय करणार आता? घरात राशन वगैरे नाही, राशन वगैरे भरायचं आहे. तांदूळ गावावरनं आलेले आहेत. आता डाळ आलेली आहे. महिन्यात फक्त साबणं वगैरे असतील, झालं. दुसरं काही नसेल, फक्त साबणं आणि याचंच काम आहे. बाकी जास्त काही आणावं लागणार नाही या महिन्यात. जे वरवरचं सामान असतं ना ते आणून, मीठ मिरची वगैरे सगळं आणावं लागेल. बाकी काही नाही आणावं लागणार. तर गहू वगैरे पण आणलेले आहेत. तर या महिन्याचं तर होऊन जाईल ते, कारण 11 किलो गहू लागायला लागलेत. तर नंतर नाही. आणि आता तर सणवार आले तर जास्तच लागणार. थोडं हे सण आला ते करा, ते सण आले हे करा, थोडं जास्तच लागणार आहे. आणि लय काम आहेत. काय करावं कळत नाही आहे. कुठून सुरुवात करावं कुठून नाही. रोजचा एवढा पसारा, एक झाले की एक आवरायचं. इथं वाढलं की तिकडं वाढते, तिकडं वाढलं की तिकडं वाढते. आणि त्याच्यात या मॅडम रडत असतात दिवस आणि रात्र. यांना सांभाळा, नवऱ्याचा मूड सांभाळा, सगळ्यांचा मूड सांभाळा, त्याच्यात डोक्यात टेन्शन वेगळं. लय अवघड आहे सगळं. बघणं करणं म्हणजे लय अवघड आहे. काम करत नाही, काम करत नाही, काम करत नाही म्हणून चांगलंच मला कामाला लावलं आहे त्यांनी. तर लय असं दात पण दुखायला लागलाय. काय ना काय उद्भवतंय, काय ना काय होतंय. अशीच जिंदगी चालत राहायची. काय आपण आता लय मोठं पाऊल उचललंय. यासाठी उचललं की उद्या जाऊन आपल्याला तो उपयोगी पडेल आणि चांगलं होईल काहीतरी. तर काय केलं तुम्ही? हे बोलत बसतात. काय करताय? खाताय पिताय मस्त बसताय म्हणून काहीतरी विचार केला होता चांगलं करायचा. काहीतरी घेतलं आणि आमच्या पायावर, माझ्या पायावर मीच धोंडा मारून घेतला. असं झालं ते. सगळं नियोजन करून घेतलं होतं पण मला माहिती नव्हतं नवऱ्याने असलं करून ठेवलंय आमच्या. काय सांगायचं, सगळं नियोजन करून ठेवलं होतं पण फिसकटलं, सगळं फिसकटलं आणि डोक्याला ताप झाला. डोक्याला ताप काय ह्याच्या पुढं कधीच आता मी एक पाऊलसुद्धा असं काय घेणार नाही. मी काय करेन, जशी जिंदगी आहे तशी जगा. काही गरज नाही. आपण विचार करतो दुसऱ्याचा चांगल्याचा, सगळ्यांचा चांगल्याचा विचार करतो, पण सगळे मिळून आपल्याच पायावर धोंडा मारतात म्हणजे ते काय हेच नाही आहे. डोक्याच्या वर गेलेलं आहे काम. लय अवघड झालं सगळ्या गोष्टींनी. जा घरी तुझ्या, जा घरी तुझ्या माग, जा घरी तुझ्या. अरे बाबा, माझ्या घरी माग. आता आईपती बाहेर केलं, विचार पण केला असं, एवढी मोठी आई दिलं. तर काय कसं तुम्हाला पण कळत नसेल, पण एक दिवस नक्की सगळं उलगडून सांगेल मी. लय अवघड जातं आयुष्यात. काहीतरी करायचं म्हणा, नवऱ्याचा साथ असणं आणि नवऱ्यांनी समजून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते कुठेतरी आहे ना त्याचं चुकतंय. त्याला सांगते मी, चुकतंय तुझं, चुकतोयस तू, नको नको करू. पण ऐकणारे नाही येत आता. आणि कुठेतरी आपण पण चुकलो. एखाद्याचा चांगला विचार केला तर तुला तुझ्या घरचे नाही साथ देते, तसं बोलायला लागलेत तिथं, तू स्वतः काहीतरी करून दाखव असं म्हणून ती गोष्ट मी करायला लावली त्याला. पण मला माहिती नव्हतं त्यांनी एवढं सारखं हे करून ठेवलंय, पसारा करून ठेवलाय. करायला लय अवघड आहे आता ते. लय म्हणजे लय अवघड आहे. आता ह्याच्या पुढं मी एक सुद्धा असं जसं आहे तसं जगायचं. काय नाही घ्यायचं, काय नाही द्यायचं कुणाला, कुणाला काय बघायचं नाही, काय करायचं नाही, असं झाले मला तर आता. सगळे नावं ठेवतात, सगळे इथून तिथून सगळे नावं ठेवायला लागले. डोक्यात इतकं हे डोकं पार असं भन्नाट झालंय माझं, काहीच कळत नाही. असं झालंय माझ्यासोबत. तर चला, फक्त एवढंच सांगेन की ना, तुमच्याकडं असलं ना, मी चूक नाही केली मला एवढं माहिती आहे. कारण मला माहिती होतं की आमच्याकडे केवढं आहे, मी केवढं करू शकते आणि मी केवढं देऊ शकते. आणि ते नियोजन करून मी ठेवलं होतं.
पण काय काय असं असतं ना, आपण जेव्हा लक्ष देत नाही ना आणि मग ह्या करून ठेवतात हे काहीतरी असं होतं आणि ते लई चांगलं आलं. आता ह्याच्या पुढे नाही करणार काय. बस एक घेतलं बस झालं. आता नाही, ताकद नाही आहे आमच्यामध्ये एवढं, अजून माझ्यामध्ये तर ताकद नाही आता हे करायची. दरवेळेस माझ्या आईला आता नाही, आमच्यामध्ये ताकदच नाही, माझ्यात तर बिलकुल नाही. जगा भिकाऱ्यासारखं जगा, कसं जगायचं तुम्हाला तसं. आता ह्याच्या पुढं मी शाण्यासारख्या गोष्टी पण नाही सांगणार. मला पण जगू देत, तुम्ही पण जा. चुकले मी इथं, बस मला तर असंच वाटतंय. घेऊन चुकी केलेली आहे मोठी. मला मी सगळं चांगलं करून चालले होते, पण माझी चूक झाली. आणि काय सांगू आता, काय बोलू, असं असतं. मी तर एवढंच म्हणेन सगळ्यांना की काहीही ना पुढचा विचार करून, जर स्वतःजवळ पैसा पाणी असला तरच घ्या. नाहीतर आपल्याला आपले नातेवाईक, आपला बाप मदत करेल, आपली आई मदत करेल. मी माझ्या आईबद्दल नाही बोलत आहे बिलकुल, मी त्याच्या ह्याच्याबद्दल म्हणजे सगळ्यांचंच बोलते मी. असं मदत करेल, तुम्ही तुमचं वेगळं जर राहत असाल तर माझी आई मदत करेल, माझा बाप वगैरे मदत करेल किंवा काय मदत करेल. अपेक्षा बिलकुल ठेवू नका कोणाकडनं, कारण ते नाही होत, अजिबात होत नाही. आज आम्ही अनुभवलोय. जेव्हा माणूस संकटात असतो ना, तेव्हा सगळे दरवाजे बंद होतात असं होतं. तर कुणाकडनं घ्यावं कुणाकडनं हे सुचत नाही. आणि काय म्हणतात त्याला, आणि कोणी देत पण नाही. त्याच्यामुळे ना चांगलं पाऊल उचलताना सगळ्या गोष्टीचा विचार करूनच उचला, मला तर वाटतं. तर चला, आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आमची अनु पण तर झोपलेली आहे, रुसून बसलेली आहे. चला, तिला चारते, तिला भूक लागली.